अनिल आबाजी पाटील, राहणार शिरापूर, तालुका मोहोळ, जिल्हा सोलापूर। मी आज आमचे मोहोळ तालुक्यातले जिल्हा परिषद बांधकाम विभाग ह्या कार्यालयापासून आज मी भीक मागण्यास सुरुवात केलेला आहे। 7 ते 8 वर्षे झालं मी शिरापूर ते लोकमंगल रस्ता 3 किलोमीटरचा दुरुस्त करा म्हणून मी 9 वर्ष झालं पाठपुरावा करतोय, परंतु प्रशासन अद्यापर्यंत लक्ष दिलं नाही। मी मुंबईला गेलो, कुठेही गेलो, सगळीकडे निवेदन देऊन माझे 40 ते 50 हजार रुपये खर्च झाले असतील, परंतु आज माझ्या गावातील पुरानं नुकसान झालेलं आहे। आता कसं तर कारखाने सुरू झालेत, माझ्या शेतकऱ्याचा ऊस तोडायला सुद्धा बैलगाड्या रस्त्यांमुळे ही नाही त्या म्हणून मी प्रशासनाला वारंवार सांगतोय, पण प्रशासन दुर्लक्ष करतोय। म्हणून मी आज निर्णय घेतला की भीक मागून त्या रस्त्याचं काम आपण करायचं। मी आता भीक मागणार आहे, आता इथून नागपूरला अधिवेशनाच्या ठिकाणी सुद्धा भीक मागायला जाणार आहे। जर भीक मागून जर रस्ता पैसे नाही झाले तर माझी स्वतःची शेती आहे 281 गट नंबर, ते सुद्धा मी विकीन, पण या रस्त्याचं काम पूर्ण केल्याशिवाय मी स्वस्त बसणार नाही। जरी पैसे कमी पडलं, दुसऱ्या शेतात मी 4-2 गुंठ गांजा पण लावीन, पण त्या रस्त्याचं काम मी पूर्ण करीन। आमदार खासदार मतं घ्यायला टाकलं आम्हाला म्हणते रस्ता देऊ, पाणी देऊ। आता काय आमदार खासदार वर्ष झालं का झोपलेत का? आता आमच्याकडे लक्ष द्यायला सुद्धा तयार कोण नाही। प्रणिती शिंदे ते सुद्धा म्हणले रस्ता करू, राजू खरे ते बी म्हणले रस्ता करू, परंतु अद्याप आमच्या शिरापूरच्या लोकमंगल रस्त्यावर एवढे खड्डे पडलेत, बैलगाड्याचे अक्सल मोडतात, ट्रॅक्टरचे अक्सल मोडतात, माझ्या गावातील नागरिक पडतात, पाय मोडलेत त्यांचे, कोणाचे हात मोडलेत, परंतु प्रशासन दुर्लक्ष करत आहे। म्हणून मी आज भीक मागण्याचा कार्यक्रम सुरू केलेला आहे। पत्रकार बांधवांना माझी एवढीच विनंती आहे, आपण आमच्या ह्या मागण्या मुख्यमंत्री यांच्यापुढे पोचवाव्या, एवढंच सांगतो। जय हिंद, जय महाराष्ट्र।